बोलो. सातारा शहरामध्ये आपलं सर्वांचंच श्रद्धेचं जे स्थान आहे ते म्हणजे पोवई नाक्यावरचं आपलं शिवतीर्थ. आणि या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तोफेवर हात ठेवलेला हा मला वाटतं भारतातला एकमेव असा वेगळा पुतळा या ठिकाणी आहे. अनेक वर्षापासून या परिसरात किंवा इथं येणाऱ्या शिवभक्तांची शिवप्रेमींची एक इच्छा होती की हा पुतळा आता सगळा जो परिसर इथला वाढलेला आहे या परिसराच्या मानानं आता हा पुतळा जो आहे हा छोटा दिसतोय, मोठा पुतळा इथं व्हावा याच पद्धतीचा पुतळा व्हावा ज्या याच्यामध्ये आता आहे. आणि त्याचं काम हे आपण आज नगरपालिकेच्या माध्यमातून आता सुरू करतोय. हे अनिल सुतार, राम सुतारांचे चिरंजीव यांना आपण हे काम दिलं आहे. त्यांनी मॉडेल वगैरे तयार केले. आपण नगरपालिकेनं यासाठी 2.5 कोटीची तरतूद पण करून ठेवलेली आहे. आणि 19 फेब्रुवारीला हे शिवजयंतीच्या दिवशी इथं ज्यावेळेला संध्याकाळी आरती वगैरे सगळी आपली होईल त्यावेळेला आपण एक अधिकृत भूमिपूजनाचा कार्यक्रम पण या ठिकाणी येणार आहे की ज्याच्या माध्यमातून काम इथलं जे ते सुरू होईल. साधारण 25 फुटाचा हा पुतळा नवीन जो आहे याच पद्धतीनं तोफेवर हात ठेवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण उभा करतोय. आणि त्याला असणारा लागणारा चौतरा वगैरे हे सगळं जे आहे सगळं दगडामध्ये जसं आत्ता बाकीचं काम झालं आहे त्या पद्धतीनं दगडामध्ये करून त्याच्यावर हा साधारण 25 फुटाचा हा पुतळा जो आहे तो मोठा पुतळा इथं होईल. अशा पद्धतीचं नियोजन हे आपण केलं. लवकरच नगरपालिकेकडनं जे काही प्रशासकीय मंजुऱ्या मान्यता वर्क ऑर्डर्स वगैरे जे आहेत हे मान्य सुतार साहेबांना देऊन काम पुतळ्याचं जे आहे ते सुरू. तसंच आता हे जे आपण मॉडेल मान्य सुतार साहेबांनी केलं आहे त्याच्यामध्ये काही बदल त्यांनी स्वतः सुचवले. म्हणजे जे थोडे यामध्ये ह्या तलवार म्यान आहे त्यामुळं थोडं तलवार जी आहे ती म्यानातनं काढलेली आणि त्याचबरोबर तोफ जी आहे त्या तोफेला पण जे पूर्ण म्हणजे तोफेची मागची बाजू असती ती या तोफेला नाही आहे तर ती पण नवीन पुतळा जो आपण उभा करतोय त्या धरले. म्हणजे थोडं अजून त्या पुतळ्याला एक भारदस्तपणा आणि एक काय म्हणायचं ॲग्रेसिव्हनेस जो पाहिजे तो त्या ह्याच्यातनं येणार आहे. त्यामुळं तशा पद्धतीनं पुतळ्याचं जे आहे ते मॉडेल आपण केलं आहे. ते पण आम्ही मॉडेल किंवा जे त्यांनी आम्हाला व्हिडिओ दिला आहे एकदा हे झालं की आम्ही ते पण सोशल मीडिया किंवा आपल्या पत्रकारांना पण हे देऊ म्हणजे लोकांना पण कळेल किंवा नवीन पुतळा जो होतोय तो कशा पद्धतीनं होतो. स्ट्रक्चरल जे सगळं लागणार ते आपण करतोय सुतार साहेबांकडनंच आणि त्यांचं पण स्ट्रक्चरल जे काही आहे त्यांच्याकडनं. कारण आपल्याला सगळ्यांना आहे की मालवणमधला जो पुतळा पूर्वी उभा केला होता तो नंतर म्हणजे वादळामध्ये तो आहे त्याच्यानंतर मान्य सुतार साहेबांच्या माध्यमातूनच नवीन तिथला पुतळा मालवणचा आपण PWDनं उभा केला. आणि त्याचं पूर्ण स्ट्रक्चरल सगळं जे आहे म्हणजे अगदी विंड टनल टेस्टिंगपासून आपण त्यामुळे त्यांना पूर्ण माहिती याच्यातली आणि इथलं सुद्धा सर्व स्ट्रक्चरल ज्या गोष्टी आहेत त्या नीटनेटक्या करून मगच पुतळा उभारला. एकूण पुतळ्याची उंची साधारण किती असेल खालनं वरपर्यंत म्हणजे जमिनीपासून? 40 म्हणजे चबुतऱ्यासकट जर आपण पुतळा धरलं तर एक 40 फुटाचा हा पुतळा पूर्ण जो आहे तो होईल चबुतऱ्यासकट. आणि आपला हा जो जुना पुतळा आहे हा आपण शिफ्ट करताना म्हणजे इथनं आपल्याला हलवायला लागेल. काम सुरू झालं की या पुतळ्याला आपण अजिंक्यतारा किल्ल्यावर म्हणजे योग्य ठिकाणी तिथं चबुतरा वगैरे बांधून किल्ल्यावर आपण हा पुतळा तिथं परत नेऊन बसवणार. जिल्हा परिषद पंचायत समितीला